अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर असे आरोप केलेत आणि काही शंका देखील उपस्थित केल्यात। रोहित पवार यांनी आज पुन्हा एकदा काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली, प्रेझेंटेशन देखील त्यांनी दिलं। व्हीएसआर कंपनी, लिअरजेट विमान, डीजीसीए या सगळ्या संदर्भात रोहित पवार यांनी पुन्हा एकदा गंभीर अशा शंका उपस्थित केल्या। विमानामध्ये अतिरिक्त इंधन का भरण्यात आलं असा सवालही त्यांनी विचारलाय। विमान जाणीवपूर्वक आदळण्यात आल्याची शंका देखील त्यांनी व्यक्त केली आहे। पुण्याला तर ते लँड करू शकत नाही का, पर्यायी एअरपोर्ट द्यावं लागतं। ते पुणे देऊ शकत नाही कारण का तिथे डिफेन्सचं फ्लाइंग सकाळी होतं। त्यानंतर मग त्याला सोलापूर देता येत नाही, त्यात सुद्धा अडचण आहे। त्याला जर दुसरं कुठले तरी द्यायचं असेल तर ते फक्त चिपी एअरपोर्ट देऊ शकतात, पण ते पण नाही कारण त्यावेळेस तिथं धुक्का असू शकतं। पण असेल तर कुठलं तर मुंबईच असेल, त्यामुळे ते उगाच तुम्ही जो फेरफटका मारला तो न मारता अंदाज घेऊन 3000ची विजिबिलिटी जी 5000 पेक्षा कमी आहे। 5000 हे डीजीसीएचं नॉर्म आहे। एक तर तुम्ही उडायला नव्हतं पाहिजे, हा आमचा मुद्दा आहे, आणि उडला तरी लँड करण्याचा प्रयत्न तिथं केला नाही पाहिजे। तुम्हाला परत मुंबईला यावं लागलं असतं, आणि पण फ्यूल भरलं होतं, आत अधिकचे टँक होते असं आमचं मत आहे, आणि त्याच्यात परत जाण्यापेक्षा डायरेक्ट हे विमान खाली आदळण्यात आलं, हे मुद्दामून आदळण्यात आलं असं आम्हाला आता त्या ठिकाणी वाटायला लागले। 2023चं विमान जे पडलं होतं ते मोठं होतं, आणि ते पडत असताना रनवेवर पडलं होतं। रनवेवर पडलं म्हणजे रनवेची जी सरफेस आहे ती डांबरी होती, नाही तर कडक होती। दादांचं विमान जे पडलं होतं तसं कडक सरफेसवर, म्हणजे ते रनवेवर पडलं नव्हतं, ते साईडला पडलं होतं। त्यामुळे तो जो इम्पॅक्ट आहे ॲज कम्पेअर्ड त्याची वेलॉसिटी आणि सगळ्या गोष्टी बघितलं तर जिथं दादांचं विमान पडलं तिथं ते कमी व्हायला पाहिजे होतं। पण स्फोट का झाला त्याचं मुख्य कारण, जी शंका आम्ही घेतली होती ती नक्कीच कुठं ना कुठंतरी खरी ठरत आहे की नक्कीच त्या विमानामध्ये फ्यूल टँक अधिकचे होते, आणि त्याच्या मागच्याच बाजूला तिथं ब्लॅक बॉक्स असतो। म्हणजे हे जे म्हणतात की जळलंय नाही तर तिथपर्यंत आग गेली होती, आणि त्याच्या पुढच्याच बाजूला म्हणजे पहिले कॅन पेटले आणि नंतर विमानाचे पंखातलं पेट्रोल पेटलं असं आपल्याला म्हणता येईल। आपण जर बघितलं तर मुंबईवरनं हे विमान जात असताना फुल टँक हे भरले होते, म्हणजे ते पूर्ण विमानचे जे पंखे असतात त्या पंख्यामध्ये जो टँक असतो तो फुल भरला होता। अरे फुल कशाला भरायचं? तुम्ही इथून उडत असताना तुम्ही जर उद्या जाऊन लगेचच बारामतीला जाऊन हैदराबादला तुम्ही गेला असता तर हैदराबादला जाऊन तुम्ही तिथं फ्यूल भरू शकला असता। त्यामुळे एवढं फ्यूल पंखात पण आणि आत पण असं आमचं मत आहे की हे एवढं घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय? आणि जे मी पायलटच्या बाबतीत बोललो होतो की मुद्दामूनच कदाचित त्याचा वापर करून, पायलटचा वापर करून हा घातपात झाला असावा, आणि त्या घातपातामध्ये फ्यूल जास्त असलं की मोठा स्फोट होईल हे कुठेतरी शंका लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये ती कुठेतरी खरी ठरताना आपण सर्वजण बघू शकतो। तर व्हीएसआर कंपनीचा जो मालक आहे रोहित सिंग याच्या लग्नाला राज्यामधल्या सत्ताधाऱ्यांपैकी अनेक बडे नेते गेले होते असा गौप्यस्फोट देखील रोहित पवार यांनी केलाय। विशेष म्हणजे रोहित सिंग हा तेलुगू देसमच्या बड्या नेत्याचा निकटवर्तीय आहे असा दावा देखील रोहित पवारांचा आहे। आमचं फक्त म्हणणं आहे व्हीएसआर वर इन्व्हेस्टिगेशन का होत नाही त्याचं कारण कदाचित असं असू शकतं की रोहित सिंगच्या लग्नामध्ये बरेच महाराष्ट्रातले सुद्धा सत्तेतले काही लोक, नेते, काही माजी मंत्री सुद्धा या निगडीत असणारे, आणि काही दुसऱ्या राज्यातले, त्यातलं एक राज्य आम्हाला कळलंय ते म्हणजे आंध्र प्रदेश। आंध्र प्रदेशचे टीडीपी या पक्षाचे प्रमुख नेते, ते कोण मी सांगणार नाही, पुढच्या काही ह्याच्यामध्ये मी मला माहिती आहे का तर 100% माहिती आहे। टीडीपीचे एक प्रमुख नेते त्या लग्नाला, रोहित सिंगच्या व्हीएसआरचा जो मालक आहे त्याच्या लग्नाला राजस्थानला हे गेले होते। मग व्हीएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला तुम्ही तिथं जाता, आणि आज व्हीएसआर या कंपनीवर जेव्हा ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, त्याचे ऑपरेशन बंद करायचे असतात, तेव्हा तिथं मंत्री महोदय, टीडीपी या पक्षातले, या देशाचे जे एव्हिएशन मिनिस्टर आहेत ते कुठेतरी म्हणतात नो सेफ्टी कन्सर्न विथ लेअरजेट एअरक्राफ्ट व्हीएसआर वेंचर एव्हिएशन मिनिस्टर। का ऑब्जेक्शन आम्ही नाही घेतलं पाहिजे? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।